आरक्षण हटवा हा नारा देणं जितकं सोपं वाटतं तितकंच ते प्रत्यक्षात शक्य आहे का? राज्याच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड धुमाकूळ घालताना दिसतोय. जसं विद्यार्थ्यांना कॉक्रोच म्हणून हिणवलं गेलं, त्यानंतर अभिजित दिपके या तरुणाने सहज कॉक्रोच जनता पार्टी म्हणून सोशल मीडियावर एक पेज चालू केलं आणि बघता बघता लाखोंच्या संख्येने तरुण तरुणी एकत्र येत गेले आणि त्यांच्या एकजुटीच्या व जिद्दीच्या बळावर सरकारलाही झुकावं लागलं. ती घटना संपते न संपते तोच एक नवीन चर्चा सुरू झाली, ती म्हणजे आता आरक्षण हटवा. पण एक प्रश्न विचारूया की भारतासारख्या संवैधानिक लोकशाही सरकारला उद्या सकाळी उठून आरक्षण संपवता येईल का? की यामागे संविधान, न्यायालय आणि कायदेशीर अडथळे आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये भावना नाही तर फक्त संविधान, कायदा आणि वास्तवाच्या आधारे आपण हा संपूर्ण व्हिडिओ समजून घेऊया. नमस्कार, मी श्यामल साबळे आणि तुम्ही पाहतात सरळ सोपं. राज्यात सीजेपी आंदोलनानंतर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सोशल मीडियावर अनेक जण म्हणत आहेत की आरक्षण हटवा, देश वाचवा. काही जण त्याला पाठिंबा देत आहेत तर काही जण विरोधही करताना दिसत आहेत. पण या सगळ्या गदारोळात एक महत्वाचा प्रश्न विचारला जात नाही. खरंच भारतात आरक्षण हटवणं इतकं सोपं आहे का? उत्तर आहे नाही. कारण आरक्षण हा केवळ सरकारी निर्णय नाही, तर तो भारताच्या संविधानाशी जोडलेला विषय आहे. भारतीय संविधानातील कलम 5, उपकलम 4, त्यानंतर कलम 15 मधील उपकलम 5, त्यानंतर कलम 16 मधील उपकलम 4 आणि कलम 16 मधील उपकलम 4 आणि 46 यांसारख्या तरतुदींमधून सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना विशेष सवलती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा अर्थ असा आहे की सरकारला मन वाटेल तेव्हा आरक्षण सुरू किंवा बंद करता येत नाही. आता अनेक जण म्हणतात सरकार बहुमतात आहे, मग हटवून टाका ना. पण इथे संविधान आडवं येतं. संविधानात बदल करण्यासाठी संसदेत विशेष बहुमत आवश्यक असतं. काही घटना दुरुस्तींसाठी तर राज्यांच्या विधानसभांचीही मंजुरी आवश्यक असते. म्हणजेच फक्त केंद्र सरकारची इच्छा पुरेशी नसते. पण समजा सरकारने घटना दुरुस्ती करून आरक्षण हटवलं, मग काय? इथे प्रवेश होतो सर्वोच्च न्यायालयाचा. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बेसिक स्ट्रक्चर म्हणजे संविधानाच्या मूलभूत रचनेचा सिद्धांत दिला आहे. जर एखादी घटना दुरुस्ती संविधानाच्या मूलभूत तत्वांवर आघात करत असेल तर सर्वोच्च न्यायालय ती रद्द करू शकतं. म्हणूनच केवळ संसदेत बहुमत आहे म्हणून कोणताही निर्णय कायमस्वरूपी लागू होईल असं नाही. आता दुसरा मुद्दा म्हणजे आरक्षण का आणलं गेलं? याचं उत्तर केवळ आर्थिक परिस्थितीत नाही, तर आरक्षणाचं मूळ कारण होतं सामाजिक भेदभाव, ऐतिहासिक अन्याय आणि संधीतील असमानता. संविधान निर्मात्यांनी असा विचार केला होता की शतकानुशतके मागे राहिलेल्या समाज घटकांना समान संधी मिळण्यासाठी काही विशेष उपाय आवश्यक आहेत. म्हणून आरक्षणाची संकल्पना अस्तित्वात आली. याचा अर्थ असा नाही की आज कोणतीही चर्चा होऊ शकत नाही. नक्कीच होऊ शकते. अनेक जण आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करतात. काही जण जाती आरक्षणाचा पुनर्विचार व्हावा असं म्हणतात. काही जण क्रीमी लेअर अधिक कडक करण्याची मागणी करतात, तर काही जण लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्वाचा मुद्दा मांडतात. हे सर्व लोकशाहीतील वैध मुद्दे आहेत. पण उद्या सकाळी आरक्षण हटवा हे विधान वास्तववादी नाही. कारण त्यासाठी संविधानात बदल, संसदेचे विशेष बहुमत, राज्यांची मंजुरी आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाची कसोटी हे सगळं पार करावं लागेल. इतिहास पाहिला तर आरक्षणाशी संबंधित अनेक निर्णय न्यायालयात गेले आहेत. इंदिरा सहानी प्रकरण असो, मराठा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा ईडब्ल्यूएस आरक्षण, प्रत्येक मोठ्या निर्णयावर न्यायालयानं सविस्तर सुनावणी घेतली आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, आरक्षण हा भावनेचा नव्हे तर घटनात्मक आणि कायदेशीर विषय आहे. आता प्रश्न, आरक्षण कायमच राहणार आहे का? तर याचं उत्तर संविधानात स्पष्ट नाही. संविधान असंही म्हणत नाही की आरक्षण कायमच राहील आणि असंही म्हणत नाही की ते एक दिवसात संपेल. वेळेनुसार परिस्थिती बदलत गेली तर सरकार धोरणात बदल करू शकतं, परंतु तो बदल संविधानाच्या चौकटीतच करावा लागेल. आज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ फिरत आहेत. काही जण म्हणतात सही करा आणि आरक्षण संपेल, तर काही म्हणतात सरकारला इच्छा नाही म्हणून आरक्षण संपत नाही. दोन्ही गोष्टी पूर्णपणे बरोबर नाही. कारण हा विषय एका व्यक्तीच्या किंवा एका सरकारच्या इच्छेवर अवलंबून नाही. हा विषय भारताच्या संविधानावर आधारित आहे. म्हणूनच मतभेद असू शकतात, आरक्षणाच्या बाजूने किंवा विरोधात भूमिका असू शकते. पण चर्चा करताना संविधान, न्यायालयीन निर्णय आणि कायदेशीर प्रक्रिया समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. भावना वेगळ्या असू शकतात, पण कायदा वेगळा असतो आणि लोकशाहीमध्ये शेवटी निर्णय कायद्याच्या चौकटीत घेतला जातात. मग तुमचं मत काय? आरक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हायला हवी की सध्याची व्यवस्था योग्य आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. पण चर्चा तथ्यांवर, संविधानावर आणि परस्पर आदर राखूनच करूया. अशाच महत्त्वाच्या विषयावर सविस्तर विश्लेषणासाठी आपल्या सरळ सोपं या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.